बातमी पाहूयात। राज्यात एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं। त्याला 2 वर्ष पूर्ण झाले आहेत। गेल्या 2 ते 2.5 वर्षात राज्यात जी उलथापालथ झाली आहे त्याचे परिणाम आपल्याला लोकसभा निकालाच्या निमित्तानं सगळ्यांनीच पाहिलेत। आज हेच औचित्य साधून एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधींसोबत पाहूयात एक फ्लॅशबॅक। 20 जून 2022 विधान परिषदेची निवडणूक पार पडली। महाविकास आघाडीचे आमदार फुटले, काँग्रेसचा उमेदवार पडला आणि ज्याची शक्यता होती तेच अखेर झालं। निवडणुकीचा निकाल लागून काही तास उलटायच्या आतच शिवसेनेत अभूतपूर्व असं बंड झालं। उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातले तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह त्याचबरोबर आपल्या मंत्रिमंडळातल्या काही महत्त्वाच्या मंत्र्यांसह सुरतच्या दिशेने रवाना झाले। इकडे महाविकास आघाडीचे नेते निकालाचा अर्थ लावण्यात मग्न होते। त्यांच्या ही बाब लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता। तोपर्यंत एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थकांसह महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातमध्ये प्रवेश करते झाले होते। शिंदेंना गटनेता पदावरून काढण्यात आलं आणि त्यानंतरनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या खासदार आमदारांवर कारवाई सुरू केली। नेमकी इथेच शिंदेंसाठी दरवाजे बंद केले आणि मग एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर आमदार खासदार भाजपाच्या गड म्हणजे गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले। तर दुसरीकडे जास्तीत जास्त आमदार सुरतची वाट कशी धरता येईल याचा प्रयत्न शिंदेंच्या गोटातून होत होता। उद्धव ठाकरे एकीकडे शिंदेंना समजावत होते तर दुसरीकडे त्यांच्यावर कारवाई करत होते। एकनाथ शिंदेंच्या जाण्याने नेमका किती फरक पडेल, सरकार अडचणीत येईल का, सरकार धोक्यात आहे का याची चाचपणी महाविकास आघाडी सरकार करत होतं। एकनाथ शिंदेंच्या बंडाचा खरा अंक रंगला तो सुप्रीम कोर्टात। अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। सुप्रीम कोर्टाने देखील त्यांना काहीसा दिलासा दिला। तोच दिलासा शिंदेंच्या आणि भाजपच्या पथ्यावर पडला, कारण एव्हाना शिंदेंकडे 40 आमदार जमा झाले होते। सरकार पाडण्यासाठी भाजप आणि शिंदेंकडे आकड्यांची ताकद जमली होती। तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सुद्धा क्षणाचाही वेळ न दवडता सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितलं। सुप्रीम कोर्टाने सुद्धा आमदार अपात्रतेचा निर्णय लागण्याआधीच बहुमत चाचणीला हिरवा कंदील दाखवला आणि उद्धव ठाकरे यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला। सरकारनं बहुमत चाचणीला सामोरं जायला हवं होतं असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं म्हणणं होतं, पण उद्धव ठाकरे हे मात्र आपल्याच निर्णयावरती ठाम राहिले। उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे राजभवनात पोहोचले। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि लगेचच राजभवनात शपथविधीची तयारी सुरू झाली। शिंदेंना पाठिंबा देणारे आमदार आता गोव्यात पोहोचले होते, पण शिंदेंच्या शपथविधीसाठी हे आमदार महाराष्ट्रात आले नाहीत। नेमक्याच निमंत्रितांसोबत फडणवीस आणि शिंदे शपथविधीला पोहोचले। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असाच सगळ्यांचा अंदाज होता, पण शपथविधी सुरू होण्याच्या काही मिनिटे अगोदर फडणवीसांना एक फोन आला। फोनवर बोलताना फडणवीसांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच महाराष्ट्राला आणखी एक धक्का बसला। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। शपथविधी तर झाला, पण सत्ता संघर्षाची ही फक्त सुरुवात होती। सरकारची लढाई विधानसभेत पोचली, पण विधानसभेत महाविकास आघाडीला सेनापतीच नव्हता। नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभेला अध्यक्षच नव्हता, त्यामुळे शिंदे आणि भाजपचा मार्ग बऱ्यापैकी मोकळाच होता। शिंदे आणि भाजपने बहुमताचा ठराव जिंकला आणि लगेचच राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड केली। सत्ता संघर्षाची हीच खरी सुरुवात होती। शिंदेंचं बंड आणि सरकारचं पडणं या ठिकाणी सत्तानाट्य संपेल असं वाटलं होतं, मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही। सत्ता स्थापन करणं हा सत्तानाट्यामधला एक टप्पा होता। एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षावरच दावा सांगितला आणि सत्तेची लढाई पक्षफुटीपर्यंतच मर्यादित नाही हे स्पष्ट झालं। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याकडेच राहणार असं शिंदेंनी ठासून सांगितलं। नाव आणि चिन्हाची ही लढाई मग निवडणूक आयोगात पोहोचली। दोन्ही बाजूंनी घमासान युक्तिवाद झाले आणि शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिलं गेलं। उद्धव ठाकरेंना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं गेलं। सत्ता संघर्षाच्या लढाईचा पुढचा टप्पा सुप्रीम कोर्टात सुरू झाला। एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा, त्याचसोबत राज्यपालांचा निर्णय आणि बहुमताची चाचणी असे जवळपास 10 मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरू झाला। देशातील सर्वोत्तम वकील दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करत होते।
आणि अवघा देश केसचा निकाल काय लागतो याकडे लक्ष ठेवून होता. सुप्रीम कोर्टाने सत्ता बदलाची जवळपास प्रत्येक प्रक्रिया अवैध ठरवली, पण उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला समोरच गेले नव्हते आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. सरकार उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे कोसळलं होतं, त्यामुळे तो निर्णय फिरवता येणार नव्हता. त्यामुळे सगळं काही चुकीचं असताना देखील शिंदेंचं सरकार तरलं. एकनाथ शिंदे आणि भाजपचा राज्यातील संसार आता कुठं रुळला होता. कोर्टाच्या निकालाची भीती देखील बऱ्यापैकी कमी झाली होती आणि अशातच शिंदेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला. विधानसभेत विरोधी पक्ष नेते असणारे, सरकारवर जोरदार टीका करणारे अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली. आपल्या 41 आमदारांसह अजित पवार भाजपमध्ये आले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आलेल्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची देखील शपथ घेतली. आणि शिंदेंच्या गटातले आमदार हे प्रचंड अस्वस्थ झाले. मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचे डोळे लागले होते, पण मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही. सत्ता संघर्षाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रतेची लढाई ही विधानसभेत लढा असं सांगितलं आणि पुन्हा एकदा ही संघर्षाची लढाई जिथून सुरू झाली तिथेच आली. एकनाथ शिंदेचे आमदार अपात्र की उद्धव ठाकरेचे आमदार अपात्र याबाबतचा निर्णय आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना घ्यायचा होता. राहुल नार्वेकरांनी तारीख पे तारीखचा खेळ सुरू केला. पुन्हा एकदा कोर्टाच्या वाऱ्या सुरू झाल्या आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना खडसावलं. 3 महिन्यांच्या आत निर्णय द्या अशी तंबीज दिली. अध्यक्षांच्या सुनावणीला वेग आला. पुन्हा एकदा घमासान युक्तिवाद झालं आणि कोणत्याही पक्षाचा आमदार अपात्र न होता हा युक्तिवाद संपला. शिवसेनेमध्ये बंड झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं. पण महाराष्ट्राच्या जनतेचं काय? जनतेला हे सगळं आवडलं का याचा निर्णय अजून व्हायचा होता. 2024ची लोकसभा निवडणूक ही बंडानंतरची पहिली निवडणूक होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला युतीमध्ये 2019च्या तुलनेत कमी जागा मिळाल्या. 15 जागांवर शिंदेंचे शिलेदार उभे राहिले. आपल्या खासदारांची तिकीटं नक्की करताना शिंदेंना चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पाडाव्या लागल्या. काही ठिकाणी जाहीर केलेले उमेदवार बदलायला भाग पाडलं गेलं. ठाणे, नाशिकसारख्या हक्काच्या जागांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत हट्ट करावा लागला. मुंबईतले उमेदवार जाहीर करताना प्रचंड ओढाताण करावी लागली. लोकसभा निवडणुकीमध्ये आधी जागा वाटपात आणि नंतर उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला प्रचंड ताकद लावावी लागली. 16.52% मतं मिळाली. एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट सुद्धा चांगला राहिला. त्यामुळे लोकसभेच्या लढाईत तरी दोन्ही सेनेमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली. तर पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरेंनी 22 जागांवर आपले उमेदवार उभे केले. एकूण 13 लोकसभेच्या जागांवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचे उमेदवार एकमेकांच्या समोर उभे ठाकले. 13 पैकी 7 जागांवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार जिंकले, तर 6 जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार जिंकले. शिंदेंच्या शिवसेनेला 12.95% मतं मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीची दानादान झाली, पण या पराभवाचं खापर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावरती जेवढं फुटलं, तेवढी चर्चा एकनाथ शिंदे यांच्या या निवडणुकीतल्या परफॉर्मन्सची झाली नाही. एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी पक्ष ही ओळख पुसली जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळं भाजपच्या चित्रात शिंदे सहज मिसळले. पण शिवसेना हा पक्ष आणि त्याचे प्रमुख या चित्रात चपखल बसणं शिंदेंना सहज शक्य नाही, कारण या चित्राचे रंग अजूनही मतदारांच्याच हातात आहेत. सत्ता, आमदार, पक्षाचं नाव, चिन्ह हे सगळं गेलं तरी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात आव्हान आहेत हे लोकसभेच्या निकालानं स्पष्ट केलंय आणि ते आव्हान सगळ्यात जास्त एकनाथ शिंदेसाठीच असेल. सत्ता स्थापनेची गरज म्हणून फक्त 40 आमदार असणाऱ्या शिंदेंना भाजपनं मुख्यमंत्री केलं आहे. पण राजकारणाचे दिवस आणि गरजाही बदलत असतात आणि म्हणूनच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कसा परफॉर्मन्स राहतो त्याच्यावरतीच वैयक्तिक एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचं म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे.